नमस्कार, मी खडूस कांता. खडूस यासाठी कारण की मला गल्लीतल्या बायका मुलं लई खडूस खडूस बोलतात. कांता माझं नाव. कशी आहे मी? बाकी काय चाललंय तुमचं? आजपासून आहे ना, हा आमचा पहिला ब्लॉग आहे कांताचा. येत नाही मला, पण मी ट्राय मारते युट्यूबचं व्हिडिओ बघून बघून. लोक व्लॉग काय ते असतं ते टाकतात आणि मी पण बघते. सोचलं की मी आजपासून एक व्लॉग टाकायला स्टार्ट करूया. आपण जेवण बिवण बनवती. आता आपलं एवढं चांगलं जेवण असतं तर आता आपण विचार केलेलं की आपण पण आपली कला दाखवावी, लोकांना कळायला पाहिजे या कांताच्या अंगात किती गुण आहे. मग आज हा आपला पहिला व्हिडिओ. कसं धरतात मला ते फोन धरायला येत नाही, ते कसं धरतात माहित नाही. ते मुलांनी मला स्टँड घेऊन दिलेलं, तर आयला कपडे दिसतात तिकडची. स्टँड घेऊन दिलेलं तर त्यांनी मला लावून दिलंय आणि मी आता करते व्हिडिओ. अच्छा, इथं बॅटरी पण आहे, लाईट येते, गोरी दिसते मी. मग हा आपला पहिला व्लॉग असणार आहे कांताचा. हे आमचं घर. अरे मोरीतले भांडी पडल्यात, घासाय पाहिजे ते. विचार केला भांडी दाखवणार नाही तुम्हाला, ती घासायची, धुवून झाल्यानंतर दाखवते. आपण जेवण बनवून घेऊया. माझी रेसिपी काय बनवू? मी हा फोडणीचा भात केलता, लय भारी आहे. यात फक्त काय करायचं, आपलं काय टाकलेलं मी, शिळा भात होता आणि त्यामध्ये मीठ, आपलं कढई घेतली, त्यामध्ये तेल, मीठ, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकला फक्त, आणि हळद. त्यात आपला शिळा भात टाकून दिला. रात्रीचा होता उरल्याला, तोच खाती म्हणलं. आता कुठं काय बनवत बसू, चांगला लागतो याला, एकदम टेस्टी. ते असतं ना हॉटेलमधलं, काय बोलतात त्याला, जिरा राईस. तो बनवलाय, तो घरात बनवलाय म्या. तुम्ही जाता हॉटेलला एवढा महागडा खायला, हे एवढं काय बोलतात त्याला, इझी आहे, एवढं इझी बनवायला. फक्त जिरं लागतं, हळद, मीठ लागतं बस, आणि शिळा भात. तो बी ते लोक एकदम ताजा भात करून शिळ्यासारखाच लागतोय त्यांचा भात. माझा बघा, एकदम इझी. दुसरं काय घ्यायची गरजच नाही, सांबार वांबार काय घ्यायची गरजच नाही. नुसता भात, आपल्याला नुसता भात भेटला तरी चालते, बाकी काय नको. खायला या गाईच. टेस्टी झालेले, टेस्टी चव माझ्या हातची काय सांगू तुम्हाला. मी खातात खातच राहतात. आणि ह्या मुलांना माझ्या अक्कला नाही आहेत. नुसती ही कशी बनवते, हे मीठच जास्त, हे तिखटच जास्त, एवढंच करतात. कळेल तुम्हाला, बाहेर गेल्यावर कळेल जेवण काय असते. कपडे दिसतात गाईच. पावसाळा चालू झालाय गाईज, कळत नाही कुठं कपडं सुकत घालू. अशी तर मोरं असं माझ्या कपडच दिसतात मला. काय करू, कुठं टाकू, सुकत नाहीत कपडे पावसाळ्यात. समजून घ्या गाईज. कमेंट मध्ये टाकू नका हे दिसतंय काकी, ते दिसतंय. सांडलं तुमच्या नादात. काय केलं काम तुम्ही, सांगा ना, काय केलं? 7 तास फक्त कामाला जातात आणि येऊन फक्त फोन बघत बसतात. तर तिथे मी सकाळी 5 वाजल्यापासून उठते, दात घासते, मशरी लावते, परत दात घासते, जाऊन येते आणि मग आंघोळ करते, पुढचं सगळं आवरते, जेवण करते आणि मला बोलतात काहीच काम करत नाही. जेवण बनवते, ह्यांना डबा देते आणि येऊन कपडे धुते, भांडी घासते, कपडे धुते, भांडी घासते. पाठ करायला पाहिजे. थँक्यू फॉर वॉचिंग. मी आम्रपाली पवार. मी हे एक नवीन कॅरेक्टर बनवलेलं आहे, इमॅजिनरी, खडूस कांता. तर तुम्हाला मी सांगते की खडूस कांता काय आहे, कॅरेक्टर कोण आहे. ही खडूस कांता ही एक कंटाळलेली बाई आहे. ती या जगाला कंटाळली आहे, तिच्या फॅमिलीला कंटाळली, तिच्या मुलांना कंटाळली, या
आजूबाजूच्या वातावरणात ती कंटाळलेली आहे. मग ती तिचं मनोरंजन करण्यासाठी आणि दुसऱ्यांचं मनोरंजन करण्यासाठी ती युट्यूब चॅनल खोलते आणि व्लॉग बनवते, नवीन नवीन रेसिपी सांगते. हे असं एक कॅरेक्टर आहे खडूस कांताचं. ती आता तुमचं मनोरंजन करेल आणि तुम्ही तिला प्रोत्साहन द्या, प्रोत्साहित करा की अजून चांगलं बनव, पुढे पुढे जाण्यासाठी तिला मदत करा, धक्का द्या तिला. मग कमेंटमध्ये सांगा की कसं वाटतं हे कॅरेक्टर. ती तुमचं मनोरंजन करेल, पक्का करेल, 101% करेल, मी सांगते मी. मग तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन कॅरेक्टर आणले गाईस तुमच्यासाठी मी, नवीन कॅरेक्टर. काय रेसिपी चालत नाही, हे चालत नाही म्हणून आता कॅरेक्टर आणले खडूस कांता. आता ती खडूस कांता काय काय करेल ते तुम्ही पुढे बघा, पुढच्या ब्लॉग मध्ये बघा, दिसेलच तुम्हाला. चमत्कार होगा गाईस, चमत्कार होगा गाईस. तेवढं लाईक शेअर कमेंट करा. ताई आत्ताच सांगून गेला ना तुम्हाला, करा तेवढं. मला काय जास्त बोलता येत नाही, जेवढं तोंडाला येईल तेवढं बोलत जाते मी. तुम्ही तेवढं ऐकत जावा, बघत जावा, मला प्रोत्साहन देत जावा तुम्ही. म्हणजे मी पण लय मोठी नाही होणार. चला मग आता मी जाते, धुनी भांडी करायची आहेत, लय काम पडलेत, जेवण बनवायचं अजून ह्यांचा सगळा पसारा काढायचाय. जाते मी माझ्या आता रेग्युलर ड्युटीला. तुम्ही लाईक कमेंट शेअर करा, तेवढं करा हा. मग मी दुसरा व्हिडिओ बनवते, तोपर्यंत मी वाट बघते तुम्ही कधी लाईक कमेंट शेअर करा त्याची. बाय बाय.